एक एकाते गिळती अंगे, की द्वैताचेनी पांगे उगळीते आहती. भगवान माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण वेदांत विश्वातील किंवा अध्यात्म जगतातील अत्युच्च कोटीचा मानला गेलेला जो अनुभवामृत नावाचा ग्रंथ, त्याचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालेलो आहोत. या अमृतानुभव ग्रंथ मुळातच अत्यंत क्लिष्ट आहे. त्याचं मार्मिक रहस्य हे आपल्याला चांगल्या प्रकाराने बुद्धीवर आरूढ व्हावं यासाठी माऊलींनी या ठिकाणी अभ्यासांगाने भरपूर निरूपण केलेलं आहे. परंतु त्याचं जे काही रहस्य किंवा ज्याला गूढ आहे, ते गूढ जोपर्यंत उमलत नाही तोपर्यंत हा ग्रंथ म्हणजे आपल्याला अनाकलनीय असाच वाटतो. म्हणून सर्वांनी भरपूर चिंतन करण्याची आवश्यकता आहे आणि चर्चा करण्याची पण आवश्यकता आहे. त्याच्यातूनही माऊलींच्या कृपेने यथाशक्ती यथामती जेवढा त्याचा आपल्याला आकलन होईल तेवढा प्रयत्न करायचा, इतकाच याचा अर्थ आहे. आत्तापर्यंत संस्कृत श्लोक होते. हे श्लोक आपल्याला पारंपरिक जे काही वेदांत तत्त्वज्ञानाला अनुसरून त्याचा आपण अर्थ लावला. त्यामुळं आपल्याला थोडं बरंही वाटलं असं मी म्हणतो. हे बरोबर आहे ना? तर परंतु आता ह्या ओव्या सुरू झाल्या तर इथपासून मात्र मराठीमध्ये याचं जर संस्कृत पाहिलं ना तर लवकर चिंतन होतं, म्हणजे साधारणपणे, आणि थोडं निश्चित स्वरूपाचं आपल्याला इदम इत्थम या रूपाने वाटायला लागतं. पण इथले जर शब्द पाहिले तर या शब्दाने आपल्याला फार त्याचं एकदम अगदी मनाला समाधान झालं आणि पूर्णपणे अगदी ह्या शब्दांचं अर्थाचं चिंतन झालं असं वाटत नाही. म्हणून हे सगळं गृहीत धरून आपण याचा प्रयत्न करू. तर पहिलीच ओवी आहे, आईशी ये निरुपाधिके जगाची जे जनके ते वंदिली मिया मुळिके देवो देवी. या ओवीचं चिंतन करत असताना हे जे देव आणि देवी ओवीमध्ये सांगितलं आणि ती दोन्हीही निरुपाधिक आहेत असं सांगितलं. यापैकी देवी शब्दाचा अर्थ आपण स्वसंवेद्य चिन्मात्र असणारं तत्त्व असा अर्थ केला. चित्त असा त्या देवी शब्दाचा अर्थ केला. आणि देव शब्दाचा अर्थ केला सन्मात्र, सत असा अर्थ केला. आणि सत आणि चित्त, बरोबर ना, हे देव आणि देवी आहेत आणि त्यांचं मूळ हे आनंद आहे. म्हणजे मुळिके, मूळ हे आनंद आहे, म्हणजे आनंद मात्र असणारं तेच चितघन सद्घन आणि आनंद घन असं ब्रह्म असा अर्थ केला. ते मूळ आहे त्याचं. या ठिकाणी सत आणि चित आणि आनंद यामधून त्यांचं जे मूळ आहे ते सच्चित आनंद स्वरूप आहे आणि जे सत आहे ते चित आहे, जे सच्चित आहे तेच आनंद आहेत. हे एकमेकाला सोडून राहत नाही. अशा प्रकारे देवदेवीचं वर्णन केलं आणि हे ते वंदिले मिया मुळिके देवो देवी त्यांना नमन केलेलं आहे. म्हणजे देव आणि देवी यांचं जर नमन करायला गेलं तर आपलं नमन हे अधिष्ठानालाच होतं, आनंद स्वरूप ब्रह्मस्वरूपालाच या ठिकाणी वंदन होतं. असं साधारणपणे टीकाकारांचा जो काही झोक आहे त्याप्रमाणे आपण अर्थ घेतला. पुढं दुसरी ओळी की जो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सर्वभरी चारू स्थळी एका हरी एकांगाचा. जो प्रियूची प्राणेश्वरी, जो या ठिकाणी प्रिय आणि प्राणेश्वर, अगोदर त्याला देवदेवी म्हटलं, त्यालाच प्रिय आणि प्राणेश्वरी असं म्हटलं. जो प्रियूची प्राणेश्वरी उलथे आवडीचे सरोभरी, तो आवडीचे सरोभरी म्हणजे आवडीच्या वेगाने, आवडीच्या वेगाने तो प्रियू म्हणजे तो प्रिय असणारा म्हणजे जो देव आहे तोच आवडीचे सरोभरी म्हणजे आवडीच्या वेगाने तो प्राणेश्वरी उलथे, तो प्राणेश्वरीच्या रूपाने परिणत होतो किंवा प्राणेश्वरीच्या रूपाला धारण करतो किंवा प्राणेश्वरी होतो. जो प्रिय आहे तोच आवडीच्या वेगाने म्हणजे आनंदाच्या वेगाने, म्हणजे आनंद प्राप्तीसाठी म्हणजे आनंदाचा भोग व्हावा यासाठी तो प्रियच काय होतो, प्राणेश्वरी रूपाने नटतो किंवा उलटतो, म्हणजे प्राणेश्वरी रूपाला प्राप्त होतो. आणि हे सर्व व्यवहार जो घडतो
प्रियच प्राणेश्वरी रूपाने उलटतो. हे जे उलटणं आहे ते कशासाठी, त्याचं प्रयोजन काय, तर आवडीच्या बरोबरी आवडीच्या वेगाने हे तो करतो. आवडीचा वेग हा त्याला कारण आहे. आणि हा व्यवहार होत असताना कोणतंही हा व्यवहार होतो कुठं, चारुस्थळी. चारुस्थळी म्हणजे त्याचं विशुद्ध असणारं जे एकच अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानावरच हा व्यवहार होतो. स्वतंत्र रूपाने प्रकृती पुरुषाचा व्यवहार किंवा देवदेवीचा किंवा प्राणेश्वरी आणि प्रिय यांचा व्यवहार हा चारुस्थळावर होतो. म्हणजे मूळ विशुद्ध अधिष्ठानावरच होतो, स्वतंत्र रूपाने होत नाही. आणि ते एकाहारी, ते दोघं एकाच पंक्तीचे आहेत. म्हणजे शिव आणि शिवा हे दोन्ही मिळून त्या ठिकाणी जसं अर्धनारी नटेश्वराप्रमाणे त्यांचं स्वरूप आहे. प्रकृती आणि पुरुष हे दोन एकमेकाला सोडून राहत नाही. म्हणून चारुस्थळी एकाहारी, एकाच पंक्तीला आणि एकांगाचं म्हणजे त्यांचं अंग म्हणजे त्यांचं दोघांचं स्वरूप जे आहे ते एकच स्वरूप आहे. दोघांचंही स्वरूप आपल्या मूळ स्वरूपावर, मूळ विशुद्ध स्वरूपावर दोघांचंही स्वरूप एकच आहे. दोघंही अनिर्वचनीय अशा स्वरूपाची आहेत. आणि त्यांचा स्वतःचं सत्ता आणि स्फुरण त्यांना नाही. पण ते आवडीच्या वेगाने म्हणजे आपलं विशुद्ध असणारं जे आनंद स्वरूप आहे, त्या आनंद स्वरूपाचा भोग घ्यायला वाटला तर ते काय होतात, दोन होतात. आणि ज्या वेळेला त्यांचं आनंद स्वरूपाचा भोग घ्यायला प्रवृत्त होतात, त्यावेळेला ते दोन्ही काय होतात, एक होतात. ते दोन्ही पुन्हा एक होतात. आणि आनंद स्वरूपाच्या भोगासाठी ते दोन्ही दोन पण होतात. म्हणजे दोन पण होतात, एक पण होतात. आणि दोन्ही वेळेला त्यांचं एकपण जे आहे ते एकपण अबाधित असतं. असं साधारणपणे आतापर्यंत आपण चिंतन केलं. आता आवडीचे निवेगे, तिसरी ओवी आहे ना, आवडीचे निवेगे एका ते गिळती अंगे, की द्वैताचे पांगे उगळीते आहाती. ह्या अमृतानुभवाचं जेवढ्या लोकांनी चिंतन केलं, प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकाराने चिंतन केलेलं आहे. त्याचं आपल्याला हे जे मूळ आहे त्या मुळाच्या द्वारा काहीतरी बोध होतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. हे शब्दाचे जे अर्थ आहेत ते अर्थ आपल्याला दिसले पाहिजे काहीतरी. आणि त्याला आधार असला पाहिजे वेदांताचा, त्याला आधार असला पाहिजे उपनिषदाचा, अनुभवाचा, युक्तीचा सगळा आधार असला तर ते बोल. नाही तर हे काय आपण काव्याचा अभ्यास करत नाही किंवा एखादं रहस्यात्मक जे काही चिंतन असतं नुसतं रहस्यच राहून जातं. ह्याच्यामध्ये काही नाही, याच्यात गूढता जी आहे ती राहते. तर गूढतेचा उकल झाला नाही तर काय उपयोग आहे त्याच्यामध्ये. म्हणून आपण प्रयत्न करायचा माऊलीची एक सेवा म्हणून. तर आता इथं सांगतात आवडीचे वेगे एका ते गिळती अंगे, की द्वैताचे पांगे उगळीते आहाती. त्या दोघांनाही म्हणजे शिव आणि शक्ती, बरोबर ना, देव आणि देवी, ह्या दोघांनाही आवडीचे वेगे, आवडीच्या वेगाने म्हणजे आवडीच्या भरात एका ते गिळती अंगे, एकमेकांना अंगाने गिळतात. एकमेक म्हणजे शिवशक्तीला किंवा शक्ती शिवाला अंगाने गिळते. की द्वैताचे पांगे उगळीते आहाती, किंवा त्या ठिकाणी त्यांना जेव्हा द्वैताची उणीव वाटते, कारण काय हे आवडीच्या वेगात एकमेकाला गिळतात, परंतु त्या ठिकाणी आवडीच्या वेगाने एकमेकाला गिळतात तेव्हा केवळ अवाच्य अद्वैत स्वरूपस्थिती राहते. आणि त्यावेळेला तिथं कोणत्याही प्रकारचं म्हणजे आवडीच्याच भरात एकमेकाला गिळतात, पण त्यावेळेला दोन राहत नाही, ती काय होतात, एकच होतात. कारण एकमेकाला गिळलं की एकच राहील. तर त्याच बाकीच्या काही वेदांताच्या प्रक्रिया आहेत त्या जर आपण विचारलं काही तर पाहू, नाही तर आपली ही जी टीका चालली त्या टीकेला अनुसरून चिंतन करायचं. तर इथं गिळलं परंतु त्या ठिकाणी दोन राहिले नाही, मग एकच राहिलं. म्हणजे पुरुषाने जर प्रकृतीला गिळलं तर एकच राहील म्हणजे काय, पुरुषाने प्रकृतीला गिळलं म्हणजे प्रकृती राहिली नाही. आणि प्रकृती सापेक्ष आलेलं जे पुरुषपण ते पण राहिलं नाही. मग खाली कोण राहिलं, फक्त दोघांचं असणारं विशुद्ध अधिष्ठानच राहिलं. असं झालं. आवडीच्या भरात एकमेकाला गिळलं, पण गिळल्यानंतर दोघंही राहिले नाही. प्रकृतीला पुरुषाने गिळलं त्यावेळेला प्रकृतित्व गेलं आणि प्रकृती सापेक्ष असलेलं पुरुषत्व गेलं आणि अखंड अभंग जे स्वरूप आहे ते स्वरूपच राहिलं. आता मग या ठिकाणी तिथं काय झालं, कारण द्वैत राहिलंच नाही,
पण त्यांना जर द्वैत करावं वाटलं तर ते द्वैताचे नि पांगे वगळीते आहाती, ते द्वैताचे पंगिस्त म्हणजे द्वैताची उणीव आहे त्या ठिकाणी. द्वैताची उणीव असल्यामुळे ती अव्यवहार्य स्थिती प्राप्त झाली. म्हणून व्यवहाराला यायचं झालं तर त्या ठिकाणी द्वैताचं पांग आहे, म्हणजे द्वैताची उणीव आहे, द्वैताची त्रुटी आहे. ती द्वैताची त्रुटी भरून काढण्यासाठी ते वगळीते आहाती, ते एकमेकाला काय करतात, ओकतात, म्हणजे एकमेकाला बाहेर टाकतात. म्हणजे त्या ठिकाणी प्रकृतीच्या योगाने, बरोबर ना, हे विशुद्ध तत्व तेच काय होतं, पुरुष भावाला, सापेक्ष भावाला प्राप्त होतं. म्हणून या ठिकाणी मग पुरुष आणि प्रकृती, बरोबर ना, मग पुरुष आणि प्रकृती अशा कल्पित द्वैताला ते प्राप्त होतात त्या अधिष्ठानावर. आणि पुन्हा त्यांना आपला खरा आनंद घ्यावा वाटला तर ते काय करतात, एकमेकाला गिळतात. म्हणजे पुरुष प्रकृतीचा ग्रास करतो किंवा प्रकृती जेव्हा पुरुषाचा ग्रास करते त्यावेळेला प्रकृती पुरुषाचा ग्रास करते, म्हणजे स्वतःचं अस्तित्वहीन होते. प्रकृती पुरुषाचा ग्रास करते म्हणजे पुरुषाला पुरुषत्व पण आपल्या सापेक्ष आलेले ते ठेवत नाही. त्यासाठी ती स्वतः काय होते, ती स्वतः त्या अधिष्ठानावर शून्यरूप ठरते. इतकं समर्पण करते की ती शून्यरूप होते. पण ती शून्यरूप झाली का त्या ठिकाणी त्या अधिष्ठानाला आलेला जो पुरुषत्व भाव त्याचा पुन्हा तरीसुद्धा काय होतो, ग्रासच होतो. म्हणजे कशाचा ग्रास होतो, पुरुषत्व, त्या तत्वाला आलेल्या पुरुषत्व ह्या भावाचा ग्रास होतो. परंतु त्या ठिकाणी मूळ पुरुष जो आहे त्याचा मात्र ग्रास होत नाही. म्हणजे ही त्यांची लीला आहे. त्यांचं ऐक्य जे आहे, जेव्हा ते एकमेकाला ओकतात तेव्हा हे ऐक्य काय आहे, ऐक्य स्वतःसिद्ध नित्य संचलेलं ऐक्य आहे, बरोबर ना. आणि जेव्हा ते स्वरूपाने राहतात तेव्हाही त्यांचं ऐक्य आहे. ते ओकतात तेव्हाही ऐक्य आहे आणि गिळतात तेव्हाही ऐक्यच आहे. म्हणजे वेदांताच्या भाषेत पहिल्या पूर्वार्धामध्ये जे आहे ना, आवडीचे नि वेगळे एकेका ते गिळती अंगे, याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये अपवाद आहे. आणि द्वैताचे नि पांगे वगळीते आहाती याच्यामध्ये अध्यारोप आहे, असं विद्वान लोकांनी, चिंतन करणाऱ्या लोकांनी परंपरेनं सांगितलं जातं, बरोबर ना. मग आता इथं आवडीचे नि वेगळे एक एका ते गिळती अंगे द्वैताचे नि पांगे वगळीते आहाती, हा विचार कशाला चालला, पाठीमागं काय आहे, आईशी ये निरुपाधिके जगाची जिये जनके, जग दिसतं म्हणून या ठिकाणी प्रकृती पुरुषाचा विचार आहे. जर तुम्हाला, आणि जग दिसत असताना देखील ह्या प्रकृती पुरुषांचं कार्य, बरोबर ना, प्रकृती पुरुषांचं कार्य हे जग आहे. परंतु हे जग दिसत असताना देखील प्रकृती आणि पुरुष यांनी जग दिसत असलं तरीसुद्धा त्यांच्यामध्ये कधी भेद उत्पन्न होत नाही. त्यांचं अखंड ऐक्य जे आहे ते नित्य असतं. आणि जर समजा जग उत्पन्न केलं तरी आहे, जगाच्या स्थितिकाली आहे, आणि जगाचा लय झाला तरीसुद्धा ते अखंड ऐक्य तसंच आहे. म्हणजे मूळ अधिष्ठान किंवा मूळ स्वरूप स्थिती ती जशीच्या तशी आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे. तर त्याविषयी आता टीकाकार सांगतात, आपला आपण भोग तै द्वैताचा पडे पांग, परी आवडीचा अंगी वेग तो भेदाते ग्रासी. सगळं पहा. आणि जर काय आपल्याला नवीनच ग्रंथाचा प्रारंभ आहे, जर ग्रंथाचं जर काही आकलन झालं नाही किंवा काही, तर उगीच वेळ घालवण्यात काही उपयोग नाही. दुसरं आपण अनेक प्रकरण ग्रंथाचं तरी काहीतरी चिंतन करू, आहे का नाही. म्हणून इथं पहा, आपला आपण भोग तै द्वैताचा पडे पांग. जर आपणच आपला भोग घेतला, म्हणजे आता आपण म्हणतो ना, आत्माच आत्म्याचा भोग घेतो, असं आपण जर म्हटलं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं द्वैत होत नाही. तर भोग घेण्यासाठी नेहमी द्वैत पाहिजे ना, भोगासाठी द्वैत पाहिजे. तर ते म्हणतात तै द्वैताचा पडे पांग. याचा अर्थ द्वैताचा काय, आपलाच आपण भोग घ्यायला लागलो तर द्वैताचा उणीव पडते, म्हणजे द्वैत त्या ठिकाणी राहत नाही. द्वैताचा पांग आहे, द्वैताची उणीव आहे, म्हणजे द्वैत नसता आपण आपला भोग घेऊ शकतो, असा अर्थ झाला ना. आपणच आपला भोग घेऊ शकतो आणि द्वैताचा मात्र त्या ठिकाणी पंगिस्थता आहे, म्हणजे द्वैताची उणीव आहे, त्रुटी आहे. परी आवडीचा अंगी वेग जो भेदाते ग्रासी. परंतु असं का होतं, कारण ते म्हणतात आवडीचा अंगी वेग. हा आवडीचा, अंगामध्ये काय आहे, वेग आहे, अंगामध्ये आवड आहे,
आणि त्यामुळं काय आहे, भेदाते ग्रासी. तो वेग काय करतो, आवडीचं भर, म्हणजे इतकी आवड आहे की त्या आवडीमुळं तो भेदाचा ग्रासच करून टाकतो, म्हणजे भेदाचा निराश करतो. वास्तविक काय आहे, चांगलं बघा, मनुष्याला जो भोग होतो तो भोग कशा व्हायला लागतो, द्वैता वाचून भोग होत नाही. जर बारकाईनं पाहिलं तर द्वैता वाचून भोग्य भोगता भ्रांती असल्याशिवाय भोग कधी घडत नाही. मग ती भोग्य आणि भोगती ही द्वैताची भ्रांती स्वीकारल्याशिवाय तर भोग होत नाही. आपण इथं तर तुम्ही सांगता की या ठिकाणी काय, साखरेचाच पुरुष आणि साखरेची स्त्री आहे की नाही, त्यांच्यामध्ये झालेला भोग हा साखरेचा भोग घेतला असं त्यांनी काल सांगितलं, बरोबर ना. साखरेनंच साखरेचा भोग घेतला, त्या ठिकाणी तर साखरेचा स्त्री आणि पुरुष हे दोन्ही वाचारंभणे असं जर झालं तर मग या ठिकाणी द्वैताची कमी आहे. परंतु ते म्हणतात मग काय राहिलं पाहिजे, द्वैताची भर काढायला पाहिजे आणि द्वैतात्मक दोनामध्येच भोग व्हायला पाहिजे. परंतु असं का होत नाही, आपणच आपला भोग का घेतला जातो, याचं कारण काय, ते म्हणतात की भेदाते ग्रासी. ते भेदाला ग्रास करतो, उलट भेद चालत नाही. आपणच आपला भोग हा श्रेष्ठ आहे, म्हणजे आपली अद्वैत आत्मस्थिती, बरोबर ना, हीच खरी सुखरूप आहे. आणि मनुष्याला त्याच्या अंतरंगाची मागणी जी आहे ना, ती त्या ठिकाणी त्याला निर्विषय अशा प्रकारचा जो भोग आहे, त्या भोगाचीच त्याला खरी आवड आहे. किंवा खऱ्या अर्थाने आनंदाची प्राप्ती किंवा आनंदानुभूती ही अद्वैताशिवाय होत नाही. खरी नित्य निरतिशय असा आनंद जो आहे, नित्य निरतिशय निर्विशेष निरुपाधिक, तिथंच आनंद आहे. म्हणून त्या ठिकाणी तोच आनंदाचा भोग्य आणि भोक्तृत्व भ्रांती टाकल्याशिवाय होत नाही. म्हणून तिकडंच माणसाची प्रवृत्ती आहे, तिकडंच आवडीचा भर आहे, तिकडंच काय आहे, आवडीचा भर आहे. म्हणून द्वैताचा विस्तार करीत नाही, तर द्वैता ते ग्रासी, तो द्वैताचा काय करतो, ग्रास करतो. संदीप महाराज ठीक आहे का, असं हे दिसतं की नाही एवढं. म्हणून तुम्हाला वाटेल का द्वैत असायला पाहिजे होतं, पण असं आहे की ज्या वेळेला खरी आवडीचा भर येतो, म्हणजे ज्या वेळेला केवळ अस्तित्व आणि स्वसंवेद्य चित्त, बरोबर आहे ना, हे सत आणि चित्त म्हणजे देव आणि देवी असतात, बरोबर ना. तर ते काय करतात, देवीचा दोघं परस्परांचा ग्रास करतात. कारण का, त्यांना आवडीचा वेग आहे. मग आवड कोण आहे, इथं आवड शब्दाचा अर्थ त्यांनी काय केला, आनंद आहे की नाही. आणि त्या खऱ्या वास्तव आनंदासाठी ते एकमेकाला गिळूनच टाकतात. म्हणजे शिवाचं शिवपण आणि देवीचं देवपण, आपलं देवीपण, ह्या दोन्हींचाही त्याग करून आपल्या अधिष्ठानामध्ये बुडी देतात. म्हणून ते द्वैताचा ग्रास करतात. उलट तिथं चालत नाही द्वैत, असं त्याचा अर्थ. आपला आपण भोग बघा, तै द्वैताचा पडे पांग, परी आवडीचा अंगी वेग, तो भेदाते ग्रासी. अंगामध्ये असणारा आवडीचा वेग म्हणजे जे सच्चितला सोडून तो आनंद कधी नाही. पण या ठिकाणी सत आणि चितचं वाच्यार्थाला जर आपण ग्रहण केलं तर हा आनंद आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी देव आणि देवी आपल्या स्वरूपामध्ये जाण्यासाठी परस्परांचा ग्रास करतात. कारण त्यांना आवड कशाची आहे, आनंदाची आवडीचा वेग आहे की आपल्या मूळ स्वस्वरूप, कारण मूळ स्वस्वरूपात स्थिर झाल्याशिवाय ह्या आनंदाचं खरं आस्वादनच होणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, द्वैतात वै भयं भवती. त्यामुळं द्वैताचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला अभयात्मक असा असणारा निरतिशय आनंद तो तुम्हाला प्राप्तच होणार नाही, असा ओळीचा अर्थ. ठीक आहे का. पुढं बघा, आवडीचे आवश्यकपण, आवडे आपण परिभेदाशी गिळून घडत असे भोगू. इथं जे सांगितलं ह्यांनी जे सांगितलंय त्याचं आपण चिंतन करतो की आवडीचे आवश्यकपण, पण आवडीचं काय आहे, आवडीची आवश्यकता आहे. आणि आवडीची आवश्यकता आहे म्हणजे काय आहे, आनंदाची आवश्यकता आहे, बरोबर ना. आवड म्हणजे आनंद, त्या आनंदाची आवश्यकता आहे. सगळ्यात आनंदाध्येव खल्विमानी भूतानी जायंते. सगळे प्राणी मात्र आनंदातून उत्पन्न होतात, आनंदामध्ये राहतात आणि आनंदामध्येच लीन होतात. म्हणून आवडीचे आवश्यकपण, आवडी किंवा आनंदाची आवश्यकता आहे. आवडे आपण, परंतु तो आनंद जो आहे ना, तो आनंद द्वैतापासूनच व्हावा अशी जीवाची मागणी नाही.
तो आनंद आपला आपणच घ्यावा, अशाच प्रकारचा त्याची स्थिती आहे. आवडी आपण आहे, आपणच आपल्याला आवडतो, म्हणजे आपलाच आनंद आपण घ्यावा अशीच इच्छा आहे. आपला आनंद कोणत्या देश काल वस्तूवर अवलंबून असू नये, हीच खरी अंतरंग प्रत्येक मानवमात्राची मागणी आहे. तो आनंद आपल्यालाच आवडतो. परंतु ते म्हणतात आपला आनंद आपणच घ्यावा असं जेव्हा वाटतं, तेव्हा तो भेदाशी गिळून घडत असे भोग. त्यावेळेला त्या आनंदाचा भोग हा जर भेदाला गिळलं, भेदाची जर निवृत्ती झाली, तरच त्या अभेद आनंद स्वरूप आत्म्याच्या द्वारा भोग होतो, अन्यथा होत नाही. म्हणजे भेद हा उलट त्या आनंदाला काय करतो, प्रतिबंध करतो. म्हणून जर मनुष्याला खरा आनंद व्हावा, असं प्राप्त व्हावा असं जर वाटलं, तर तो भेदात होत नाही, तो कशात होतो, अभेदातच होतो. त्यामुळं त्याला आवडीचा भर आहे, म्हणजे आनंद प्राप्तीचा त्याला काय आहे, त्वरा आहे, घाई आहे. आणि त्यामुळे उलट भेदाला टाकूनच तो आनंद प्राप्तीचा हे करतो, प्रयत्न करतो. हां बरोबर आहे ना. मग ते ते त्या हा त्याचा विचार होऊन गेला ना. आनंदाचा भोग घ्यावा वाटणं ह्याला काय आहे की द्वैताशिवाय होत नाही. पण मूळ जी आनंद रूपता आहे ना, त्या आनंद रूपतेच्या दररोजच चिंतन होऊन गेले की आनंद रूपतेच्या ठिकाणी आनंदाचा भोग नाही, पण त्या आनंद रूपतेचं स्वरूप असं आहे की आनंद रूपाने असणं हाच तिच्याद्वारा घेतलेला भोग आहे. तेथीचे पाहणे ऐसे असे विरा, जैसा न बोडलिया विहिरा, आपुलिया उगमी धरा होनी ठाके. असं आमची जी आनंदाचा भोग म्हणतो इथं, आत्म्याचा भोग घेणं, याचा अर्थ आत्मरूपाने आनंदरूपाने असणं हाच त्याचा भोग आहे. हा भोग आहे हे पहिलं निश्चित केलं गेलं, आणि त्याचा विचार या ठिकाणी चाललेला आहे की आनंदाचा भोग म्हणजे हे आपल्याला नेहमी वाटतं द्वैताशिवाय भोग घडेलच कसा, आहे की नाही. परंतु खरा जर आपण विचार केला तर आपण दररोज सुषुप्तीत जातो, तेव्हा आपल्याला अनुकूल असणारे जे विषय आहे त्याच्या भोगाचा देखील कंटाळा येतो आणि मनुष्य झोपेमध्ये जातो. हा जो आनंद आहे हा द्वैतातला आनंद आहे. मनुष्याला आच्छादित का होईना, आवृत्त होईना का, परंतु त्या आनंदात जावं लागतं. कारण तिथं जो आनंद आहे तो विषया वाचून आनंद आहे, ही खरी मागणीच आहे जीवाची. त्यामुळं या ठिकाणी तो जो आहे तो ह्या द्वैताचा परित्याग करून, आपल्या अनुभवाच्या दृष्टीनं पाहिलं तर द्वैताचा परित्याग केल्याशिवाय आनंदाचा भोग होत नाही. तुम्ही काय म्हणता, बरं तुम्ही म्हणा आनंदाचा भोग तिथं द्वैताशिवाय होत नाही. अनुभव काय आहे तुमचा, तिथं कोणता विषय होता तुमचा, आणि तुम्ही काय म्हणता मी आनंदात होतो. तो आनंद कोणत्या विषयामुळे तुम्हाला प्राप्त झाला, कोणत्या अज्ञानाने त्याला आवृत्त केलं होतं, तरी तुमची अनुभूती जी आहे ती आनंदाची आहेच आहे. ज्या अर्थी स्मृती ही अनुभवपूर्विका असते, ज्या अर्थी मी सुखाने झोपलो, मी काहीच जाणलं नाही असं म्हणतो, त्यावेळेला अज्ञानात आवृत्त अशा आनंदाचा अनुभव होता की नाही तुम्हाला, होताच की नाही त्याच्या ठिकाणी. तर तिथं तर सांगितलं साथची पडती येरा, जरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हण होता. खरं तर काय मांडुक्य कार्यक्रमाप्रमाणे तो काय आहे, ब्रह्मभावच आहे, तो ब्रह्मभावच आहे. त्या ठिकाणी फार विचार केला तर बघा, आपण म्हणतो की अज्ञानाने आवृत्त होता. अज्ञानाने आवृत्त असणं कसं शक्य आहे. ज्या अर्थी तुम्हाला अज्ञानाचं ज्ञान झालं त्यावेळेला तुम्ही कसे होते, ज्ञानरूपच होते की नाही, तेव्हा तुम्ही ज्ञानरूपच होते. तिथं अज्ञानाचा आवृत्त तुम्ही अनुभव आता सांगता, त्यावेळेला अज्ञान हे कोणापुढं राहणार नाही, ज्ञानापुढं राहणार नाही. आता तुमचं हे काय आहे, ज्ञान आहे. याचा अर्थ तिथं कोणतं काही नव्हतं, अज्ञान नव्हतंच आहे, ब्रह्मभावच होता. पण जागा झाल्यावर तुम्ही काय करता, त्या ठिकाणी अज्ञानाचा आरोप करता. खरं जर पाहिलं तर जागा झाल्यावर तुम्ही त्या ठिकाणी अज्ञानाचा आरोप करता. ते अज्ञान पाहिलं कोणी, प्राज्ञानी, आणि सांगणारा कोणी, विश्व आहे की नाही. मग त्याचा अनुभव प्रामाणिक आहे का अप्रामाणिक आहे, अप्रामाणिक आहे. आणि बारकाईनं विचार केला तर तिथं कोण आहे, फक्त प्राज्ञाच आहे. प्रकर्षेनं आज्ञा नाही, प्रकर्षेनं प्राज्ञा. काय प्राज्ञा एव प्राज्ञा, त्या भाष्यकाराने हेच केले ना, प्रज्ञा एव प्राज्ञा. प्रज्ञेच काय आहे तिथं, प्राज्ञासारखा भासत आहे, बघा दुसरं काय झालं का तिथं. म्हणून खरा आनंद जो आहे तो अद्वैतातच आहे, द्वैतात आनंद नाही. द्वैतात आनंद असता तर मनुष्याने अद्वैताचा आश्रय घेतला
नसता. हे सगळं बारकाईनं चिंतन केलं तर लक्षात येण्यासारखं गोष्ट आहे. आपल्याला दिसतं का आनंदाचा भोग असला तर भोग घेण्यासाठी द्वैत लागतं, बरोबर ना. आणि आनंदरूपतेमध्ये द्वैत नसतं, आणि मग काय उपयोग आहे त्या आनंदरूपतेचा, असं माणसाला वरवर करताना वाटतं. आणि जे भक्ती सिद्धांताचे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्याने लिहिलं का साखर व्हावं का मुंगी होऊन साखर खावी. कोणी म्हणत साखर होण्यात काय मजा आहे की नाही. आणि पण हे जे बोलणं आहे ना, हे आपल्याला भ्रामक बोलणं आहे. हे जे बोलणं आहे माणसाला भ्रांती पाडणारं बोलणं आहे. वास्तवतेचा वेध घेतला तर असं कधीच नाही. आपल्याला अद्वैतच, सगळ्यांना अद्वैतच आवडतं, सगळ्यांना अद्वैत, आनंदासाठी अद्वैत आवडतं, ज्ञानासाठी अद्वैत आवडतं, सत्तेसाठी अद्वैत आवडतं. अद्वैतच आवडत असतं, कोणालाच द्वैताची आवड कोणालाच नाही. हा हा आहे ना तशी. इथं तेच झाल्याने कसं होईल तर माऊलीने लिहिलं बोली केवी बोलाचा उच्चार कजे. बोल हा शब्दसुद्धा बोलच आहे का नाही, बोलणंच आहे की नाही. आणि बोल हा शब्दही आहे आणि उच्चार पुन्हा कोणत्या शब्दाने केला, बोलणं शब्दाने केला, तर ज्याचा त्याला भोका घडणार नाही असं ते माऊलीने युक्ती दिली त्याच्यावर, त्याच्या संबंधाने युक्ती दिली. तर इथं सांगतात आवडीचे आवश्यकपण आवडे आपण परी भेदाशी गिळून घडतसे बघू. आवडीचा आवश्यकता आहे म्हणजे आवडीचा भर आहे म्हणजे काय, मनुष्याला आनंदाची आवश्यकता आहे, बरोबर ना. आणि तो आनंद काय आहे, आवडे आपण तो आपला आपल्यालाच म्हणजे आपलाच आनंद आपण घ्यावा असं आवडतं, बरोबर आहे ना. आणि परी भेदाशी गिळून घडतसे बघू. पण हा खरा भोग जो घडतो आनंदाचा आपला आपण, जर भेद ठेवून आपल्याला आनंद घेता येणार नाही. म्हणजे विषयाधिकांच्या माध्यमातून जो आनंद मिळतो तो आपला आनंद आपल्याला भोग होत नाही. तो असला तरी तो आनंद कसा आहे, सापेक्ष आनंद आहे. तो आनंद सापेक्ष आहे, कशा तरीवर अवलंबून आहे. परंतु या ठिकाणी आपला स्वतंत्र आनंद तो परतंत्र आनंद आहे. पण माणसाला स्वतंत्र आनंद आवडतो का परतंत्र आनंद आवडतो? स्वतंत्र आनंदाचीच त्याची मागणी, तीच त्याची आवश्यकता आहे. म्हणून म्हणतात की आवडीचे आवश्यकपण आवडे आपण परंतु हा जो आपला आनंद घ्यायचा तो भेदाशी गिळून भोगू घडतसे. त्या आनंदाचा भोग भेदाला गिळल्यावर घडतो. ऐक, भेदाला गिळल्याशिवाय तो आनंद होत नाही. म्हणजे तिथं भोगता भोग्य भ्रांती भोगता भोग्याला सत्य समजून त्या भ्रांतीमध्ये खऱ्या सुखाचा भोग होत नाही. येथे जो दिशे उभय भागू तो द्वैत बुद्धीचा पांगू वास्तव्य अभंग भंगेना कधी. आता त्याची जी आनंद रूपत आहे ते पहा. येथे जो दिशे उभय भागू, या ठिकाणी दोन भाग दिसतं. कोणतं, भोक्त्या आणि भोग्य, देव आणि देवी, बरोबर ना. हे कशामुळे तर द्वैत बुद्धीचा पांगू. उलट ह्या द्वैत बुद्धीनं त्याला पांगू होणं म्हणजे परतंत्र होणं आहे, पंगिस्त होणं आहे. किंवा या ठिकाणी येथे जो दिशे उभय भागू तो द्वैत बुद्धीचा पांगू. या ठिकाणी हे द्वैत बुद्धी जी आहे त्या द्वैत बुद्धीनं ही झालेली उणीव आहे. कोणती, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आत्म्याचाच आत्म्याच्या द्वारा आनंदाचा भोग घडत असताना या ठिकाणी द्वैत बुद्धी ही काय आहे, उणीव आहे, बरोबर ना. वास्तव्य अभंग भंगेना कधी. वास्तव त्याचं जे स्वरूप आहे, मूळ स्वरूप आहे, आनंदरूपता आहे, ती अभंग आहे आणि ती कधीच भंगत नाही. अशा वेळी आनंदरूप आहे, बरोबर ना. त्या आनंदाच्या ठिकाणी आनंदच आहे. असं असताना आनंदाच्या भोगासाठी द्वैत बुद्धीनं परतंत्र होऊन द्वैताच्या द्वारा हा आनंदाचा भोग होईल असं मानणं, बरोबर आहे ना. हे जे आहे हा द्वैत बुद्धीचा पंगू. त्या द्वैत बुद्धीनं त्याला पंगू किंवा परतंत्र किंवा त्याची खऱ्या आनंदाची उणीव निर्माण केली. खऱ्या वास्तव जो आनंद आहे त्या आनंदाच्या ठिकाणी त्याला पंगिस्तपणा झाला. का, द्वैत बुद्धीशिवाय आनंद होत नाही. वास्तविक आहे आनंद अद्वैताशिवाय होत नाही. आनंद हा अद्वैत स्वरूप आहे किंवा अद्वैत हे आनंद स्वरूप आहे. अशा वेळेला त्याला द्वैत बुद्धीचा जो पंगिस्तपणा आहे तो पंगिस्तपणा बरं. वास्तव काय आहे, जर त्याने आनंदाचा भोग घ्यायचा म्हणला तर त्याला कधीच कोणत्या प्रकारचा प्रतिबंध नाही. कारण तो जो वास्तव आनंद आहे तो अभंग आहे,
तो कधीच भंगत नाही. उलट त्या आनंदाचा भोग घेण्यासाठी आपण दुसऱ्या द्वैताची कल्पना करणं हे त्या आनंदामध्ये, खऱ्या आनंदामध्ये किंवा आनंदाच्या भोगामध्ये विरजन झालं. आहे की नाही? बरोबर ना? आनंदाच्या भोगामध्ये उलट विरजन पडल्यासारखं आहे. त्याच्या ठिकाणी आपल्याला स्वस्वरूप आनंद, मूलभूत आनंद कंद असताना, बरोबर ना, आणि त्या आनंदाचा भोग घेण्यासाठी तो आनंद घनीभूत आनंद आहे आणि त्याच्यामध्ये परिच्छिन्न द्वैताची कल्पना करून त्या आनंदाचा भोग घेण्याची कल्पना ही काय आहे, त्या मूळ आनंदाला मूळ आनंदाला झाकून टाकणारी किंवा मूळ आनंदापासून दूर नेणारी आहे. असं द्वैतबुद्धी भेदभासे तो वास्तवी पावला नसे, वावगाची दिशे विलासे आपुलेनी. या ठिकाणी म्हणतात द्वैतबुद्धी भेदभासे. द्वैतबुद्धीमध्ये काय होतं? भेदाचा भास होतो. द्वैतामध्ये किती भास होतो? द्वैतामध्ये असं वाटायला लागतं मी आहे, बरोबर ना, मला ज्ञान आहे, आनंद आहे, अशा प्रकारचं आपल्याला वेगवेगळं वाटायला लागतं. बरोबर ना? कारण काय, खरं माणसाला काय, सत्ता असावी, ज्ञान असावं आणि आनंद असावा ही मागणी. पण सत्ता, ज्ञान आणि आनंद काय, तिन्ही एकरूप आहेत. बरोबर ना? आणि याला जेव्हा विसरतो तेव्हा द्वैतबुद्धी भेदभासे. त्यावेळेला त्याच्यामध्ये द्वैतबुद्धी म्हणजे सच्चिद आणि आनंद ही परस्पराहून भिन्न आहेत अशी जर आपली बुद्धी झाली तर भेदभासे, भेद वाटतो, पण तो वास्तवी पावला नसे. तो भेद कुठे? द्वैतबुद्धीत आहे. म्हणजे तो बुद्धीत आहे. द्वैत कुठं आहे? बुद्धीत आहे. पण वास्तव जसा रज्जूवर जेव्हा सर्प भासला तेव्हा तो सर्प जो आहे तो आपल्या बुद्धीत आहे का रज्जूच्या ठिकाणी? बुद्धीत आहे. त्या मूळ आनंद स्वरूपामध्ये कधीही द्वैत निर्माण झालेलं नाही. ते द्वैत निर्माण कुठं झालं आहे? आपल्या बुद्धीमध्ये निर्माण झालं आहे, आनंद स्वरूपाच्या ठिकाणी झालेलं नाही. आणि आपण ज्या वेळेला म्हटलं की आता ह्या द्वैताच्या द्वारा कोणता भोग्य आणि भोक्ता यांना धरून आपण आनंदाचा भोग घेऊ, ही जी संकल्पना आहे ही एक संकल्पना आपल्या बुद्धीत आहे, आत्मस्वरूपात झालेली नाही. म्हणून म्हणतात द्वैतबुद्धी भेदभासे तो वास्तवी पावला नसे. वास्तव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो भेद कधीच आनंद स्वरूपाच्या ठिकाणी तो भेद सत्ता, चित, आनंद असा ते कधी भेदाला प्राप्त झालं नाही. ते अखंड अभंग आहे. वावगाची दिशे विलासे आपुलेनी. पण ते म्हणतात हा वावगा विलास आहे, म्हणजे हा व्यर्थ अशा प्रकारचा विलास म्हणजे त्याचा भास आहे. कुठं? आपुलेनी. पण आपल्यामुळंच आहे हा जो भास आहे, आपल्या मूळ आत्मस्वरूपावरच हा वावगा अशा प्रकारचा विलास म्हणजे हा बुद्धीचा विलास आहे की नाही? मिथ्या बुद्धीचा हा काय आहे? विलास आहे. त्यावेळेला सुद्धा आपलं आत्मस्वरूप अभंगच आहे. इथं अमृतानुभव सांगायचा म्हणजे आपला खरा अमृतानुभव काय आहे? आपला नित्य असणारा अमृत अनुभव हेच आपलं स्वरूप आहे. अमृत स्वरूप अनुभव याच्यातून आपण द्वैताला येणं हेच काय आहे? त्या आनंदापासून आपण दूर जाणं आहे, आनंदाला मुकणं आहे. आपल्याला आनंदाला मुकायला सुरुवात कधी झाली की आपण त्या आनंदाचा भोग घेऊ अशा प्रकारची बुद्धी आपली झाली आणि त्याला द्वैताशिवाय पर्याय नाही असं झालं की ह्या भ्रमाला आपली सुरुवात झाली. म्हणजे ही काय आहे? भ्रमज्ञान आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि ते आपुलेने विलास आहे, ते आपल्याच आत्मस्वरूपावर. ते सुद्धा दिसतं कुठं? भ्रम सगळा आपल्याच आत्मस्वरूपावर हा भ्रम दिसतो. कारण आपल्यात सच्चिद आनंद स्वरूपाला घेऊन त्या ठिकाणी त्या द्वैताची सत्ता, ज्ञान किंवा त्याच्याद्वारा आनंद अशा प्रकारची भ्रमात्मक कल्पना केली जाते. आता एवम एकपन न विसंचोन उगेची उमटे द्वैतभान मागुते न लगता क्षण हरपोनी जाय. ह्याच्यामध्ये ते सांगतात एवम एकपन न विसंचोन. त्यावेळेला एकपण काही प्रकार न विसंचने म्हणजे न बिघाड येऊ देता. त्या ज्या वेळेला तुम्ही द्वैतबुद्धी करता, बरोबर ना, भोग्य भोक्ता अशा प्रकारचं द्वैताची कल्पना करता, त्यावेळेला सुद्धा एकपण न विसंचोन, त्याच्या एकपणामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड न होता किंवा उणीव न येता उगेची उमटे द्वैतभान. हे द्वैतभान काय? उगेच आहे. म्हणजे याचाच अर्थ काय? ते भास आहे. द्वैतभान हे मिथ्याच असणारं द्वैतभान तुम्हाला उमटते म्हणजे अभिव्यक्तीला येतं किंवा भासमान होतं. मागुते न लगता क्षण हरपोनी जाय. बघा, पण तुम्हाला द्वैतभान उमटतं पण मागुते, परंतु नंतर पुन्हा क्षण न लगता, एक क्षणही जात नाही तर हरपोनी जाय. ते सगळं द्वैतभान हरपून जातं. म्हणजे काय? ज्या क्षणी तुम्हाला द्वैताचं भान होतं त्याच क्षणी
फक्त ते भान असतं. ज्या क्षणी तुम्हाला द्वैताचं ज्ञान होतं त्याच ठिकाणी त्याच क्षणी ते उत्पन्न होऊन भासतं आणि लगेच त्या क्षण अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग. कोणताही पदार्थ जो आहे तो शाश्वत किंवा त्या पदार्थाला ज्ञात सत्ता सांगितली नाही. अमृतानुभवाचं चिंतन जर करायचं झालं तर इथं काय दृष्टीसृष्टीवादाचं आजातवादात पर्यवसन होईल अशा प्रकारची प्रक्रिया साधारण आपण डोळ्यासमोर ठेवली वेदांताच्या दृष्टीनं तर आपल्याला अधिक त्याच्या जवळ जाता येईल असं दिसतं. बघा तर ते काय म्हणतात, जर तुम्ही खरं पाहिली मागणी, प्रत्येकाची मागणी कशी आहे या ठिकाणी म्हणतात की काय, जर एकपण न विसंचोन, एक पण हे नित्य आहे, बरोबर ना. उगेची उमटे द्वैतभान, हे द्वैतभान हे काय तुम्हाला व्यर्थ व्यर्थ म्हणजे तुमच्या प्रमादाने, बुद्धीच्या प्रमादाने तुम्हाला हे दिसतंय. पण जेव्हा दिसतंय ना तेव्हासुद्धा मागू ते न लगता क्षण, जेव्हा तुम्हाला त्याचं ज्ञान होतं द्वैताचं, भोग्य भक्ता भ्रांती निर्माण होते, तेव्हाच ही भोग्य भोग आणि भोगता ही त्रिपुटी निर्माण होते. आणि एकाच क्षणामध्ये पुन्हा तुम्हाला दुसऱ्या वस्तूचं ज्ञान होतं तेव्हा ती त्रिपुटी नाहीशी होते आणि ज्याचं ज्ञान होतं ती त्रिपुटी नवीन उत्पन्न होते. अशा अनंत त्रिपुट्या एकाच असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपापुढं नर्तन करीत असतात. परंतु प्रत्येक वेळेला त्या नित्य नूतन आहे, बदलत राहतात. परंतु ते स्वरूप जे आहे ते मात्र एकच आहे. तर बघा याच्यामध्ये असं सांगतात, एका क्षणाला ते हरपून नाही, पुन्हा सांगतात मागू ते न लगता क्षण हरपून जाय. का बरं हरपून जाते? कारण तुम्हाला निसर्ग म्हणजे किंवा तुमचं निसर्ग म्हणजे आपलं स्वरूप हे नेहमी पुन्हा स्वरूपच आपल्या पुढं येत राहतं. ते स्वरूप नित्य आहे. का बरं ते अनित्य अशा द्वैतभ्रमाचा, बरोबर आहे ना, द्वैतभ्रमाचा निराश का सहजच होत राहतो. तुम्ही न करता देखील प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्हाला नित्य नवीन दुसरे मिथ्या पदार्थाची प्रतीती येत राहते आणि तुमच्या प्रकाशात त्याचं प्रकाशन होत राहतं. पण मूळ प्रकाश तसाच राहतो की नाही? आणि ती त्रिपुटी जाते का नाही निघून? का जाते? न लागता क्षण हरपोनी जाय. एक क्षणभरसुद्धा लागत नाही आणि ते काय होते, ती त्रिपुटी निघून जाते. का जाते बरं? का जाते? त्या सुखाची अनुभूती नाही. खरं सुख, खरं ज्ञान आणि खरी सन्मात्रता याच ठिकाणी आहे, जे त्याचं प्रकाशक आहे. त्यामुळे ते पुन्हा जे दृश्य आहे ते सगळं निघून जातं आणि मूळ द्रंगमात्र जो द्रष्टेपण आहे त्या दृष्टेपणाकडेच पुन्हा पुन्हा मनुष्य आपल्या स्वरूप महिमेमध्ये जाण्यासाठी आपोआपच प्रवृत्त होत राहतो. आता हे ओळखत नाही, तो जाणत नाही, म्हणून अशी स्थिती आहे. जर जाणतलं तर आपली आतली मागणी तीच आहे. ते सन्मात्र आहे का नाही? आपली मागणी सत्तेची आहे. आपली मागणी ते दृंगमात्र आहे का नाही? ज्ञानस्वरूप. आपली मागणी ज्ञानाची आहे. ते अद्वैत स्वरूप एकरूप आहे की नाही? आपली मागणी त्या ऐक्याचीच आहे आणि आपल्याला आनंदाची मागणी आहे. आणि ही मागणी कुठं पुरी होते? क्षणाक्षणाला आपण पाहत नाही, ती फक्त आत्मस्वरूपातच पुरी होते. म्हणून हे जे द्वैतातला जो भास आहे तो लगेच निघून जातो. नंतर दुसरा येतो, तिसरा येतो. याच्यामध्ये अनित्यता आहे, याच्यामध्ये मिथ्यात्व आहे की नाही? याच्यामध्ये तत्वता अधिष्ठानाच्या ठिकाणी त्रैकालिक अत्यंत भावरूप आहे. परंतु अधिष्ठानाचा कधी अभाव आहे का? अधिष्ठानात त्या ठिकाणी सच्चिदानंद अद्वयत्वाची कधीतरी उणीव आहे का? नाही. म्हणून ते म्हणतात मागुते न लगता क्षण हरपून जाईल. कारण त्या बुद्धीला समाधान होईलच कसं द्वैताने? तिला आपल्या अधिष्ठानात द्वैतात जोपर्यंत ती बहिर्मुख असेल तर तोपर्यंत तिला कधीच त्याचं मिळणार नाही. ती वृत्ती फक्त अंतर्मुख झाली पाहिजे. आणि ते अंतर्मुख होण्यासाठी खरं जर पाहिलं तर निसर्गच आपल्याला हे दररोज शिकवतं आहे. काय? क्षणामध्ये द्वैताची प्रतीती होते आणि क्षणामध्ये हरपून जाते. अनंत बुद्धीचे तरंग आणि क्षणक्षणा पालटती रंग आणि धरू जाता संग तव तो होय बाधक. जर आपण त्या त्रिपुटीचा संग, त्या मिथ्या पदार्थाचा संग, आसक्ती जर आपण त्याची धरली, तादात्म्य धारण केलं तर तो होय बाधक. त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे? ती वृत्ती फक्त अंतर्मुख करायची. आणि अंतर्मुख वृत्तीनं जर आपण पाहिलं की अरे ही तर अंतर्मुख वृत्ती काय सांगते की क्षणक्षणाला ह्या बुद्धीचे जे तरंग आहेत ते उत्पन्न होतात आणि नाश होतात, पण हा उत्पत्ती नाशाचं अधिष्ठान मात्र अभंग आहे असं जर कळलं, पण तीच मागणी की नाही? ते ज्याच्या अधिष्ठानावर उत्पत्ती नाश होतात ते अधिष्ठान कसं आहे? ते सच्चिदानंद घन आहे, बरोबर ना? फक्त काय होतं, आपण द्वैतामुळं दुःख पावतो याचं कारण काय आहे की अधिष्ठानाकडे पाहत नाही म्हणून.
जर आपण त्या अध्यस्थ पदार्थाशीच जर तादात्म्य करून बसलो तर आपल्या दुःखाची परंपरेचा विच्छेद कधीही होणं शक्य नाही. म्हणून म्हणतात मागुते न लगता क्षण हरपोनी जाय. जर आपला हा अमृतानुभव जर पाहायचा झाला तर आपला अमृतानुभव असा आहे की काय आपलं जे काही स्वस्वरूप आहे ते स्वरूप अखंड अभंग सच्चिदानंद घन असंच नित्य आहे. आणि कोण शिकवतं माहिती आहे का? हे निसर्गच आपल्याला शिकवतं. मग निसर्गात हा अनुभव आहे आपला, पण काय करतो आपण तो अनुभवाकडं डोळे झाक करतो. ते डोळे झाक करतो त्याचंही कारण काय आहे? आपातता मिळणारं सुख, आपातता वृत्तीचं ज्ञान, बरोबर आहे ना, आणि आपातता द्वैताची भासणारी सत्ता ही त्या खऱ्या सच्चिदानंदाद्वयत्वाला प्रतिबंध करते वास्तविक असं होतं. म्हणून म्हणतात एवम एकपण नविसंचोन उगेची उमटे द्वैतभान. ह्या द्वैतभानाला उगेची म्हणतात. उगेची म्हणजे हे व्यर्थ आहे. व्यर्थ आहे म्हणजे कल्पित आहे. कल्पित पदार्थाला कल्पित काय विकल्पो नाही वस्तू, याला वास्तवता नाही. म्हणून मागुते न लगता क्षण हारपोनी जाय. एक क्षणभरसुद्धा त्याला न लागता ते पुन्हा काय होतं हारपून जातं. नंतर दुसरी त्रिपुटी येते, नंतर तिसरी त्रिपुटी येते. सगळे त्याच्या पुढं येत राहतात आणि जात पण राहतात. याच्यातून हे येणं जाणं काय सांगतं? आम्ही आगमापायी आहे, बरोबर ना. म्हणून आम्ही वाया व्यर्थ आहोत. निरधिष्ठान भ्रम होत नाही आणि तो तुझ्या स्वरूपावर हा भ्रम चाललेला आहे. हा व्यष्टीचा असू नाही तर समष्टीचा असू, हे सगळं भ्रम तुझ्या स्वरूपावर चाललेले आहेत. आपुलेचे आपणा अंग नावेक झाला द्वैत भाग, तो निजांगीचे सांग गिळिते भेदू. आपुलेचे आपणा अंग, आपलं अंग कोण आहे? आपलं अंग आपणच आहोत. म्हणजे आपलं स्वरूप काय आहे? आपणच आहोत. नावेक झाला द्वैत भाग. हा जो द्वैत भाग झाला आहे तो क्षणभर झाला आहे की नाही? क्षणभर ह्या द्वैताचा भाग. याच्यासाठी ज्या द्वैताचं आहे ते द्वैत अगोदर सृष्टीदृष्टी नाही, ही काय आहे? दृष्टी. नावेक हा शब्द जो आहे सांगतो का क्षणभर, फक्त प्रतितिकाली, बरोबर ना. प्रतितिकाली तो पदार्थ आहे, पण तो त्याचं प्रतितिकाली काय प्रतितीला येणाऱ्या पदार्थाच्या पदार्थोपहित चैतन्याच्या आपलं प्रतिती उपहित, बरोबर ना, चैतन्याच्या ठिकाणी प्रतितीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंता भाव आहे. हेच काय सांगतो? दृष्टीसृष्टीवाद सांगतो. आणि आपुलेचे आपण अंग नावेक झाला द्वैत भाग, तो क्षणभरच द्वैत भाग झाला. तो निजांगीचे सांग गिळती भेदू. आणि हा जो द्वैत भाग झाला आहे तो आपल्या निजांगी म्हणजे आपल्या मूळ अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी भेदू गिळती. हा भेद काय करतात? पूर्णपणे गिळून टाकतात. सांग निजांगीचं, आपलं सांग म्हणजे परिपूर्ण असणारं जे निजांग म्हणजे आपलं निजस्वरूप, त्या ठिकाणी उलट काय करतात? भेदाला गिळंकृत करून टाकतात असं सांग. मग एकपणाचा तर्क होय तोही तैसाची नर आहे, आवडीचा वेगो आहे अनादी ऐसा. आता म्हणतात मग तुम्ही काय म्हणणार? त्या बरं ना, एकमेका ते गिळती अंगे असं सांगितलं ना. एक म्हणजे कधी प्रकृती पुरुषाला गिळते किंवा पुरुष प्रकृतीला गिळतो. आणि गिळल्यावर काय होतं? गिळल्यानंतर ते एकपणात राहतो. अधिष्ठानाचा एक हे काय त्याला काय म्हणतो? केवलता. अधिष्ठानाचं फक्त केवल स्वरूपच त्या ठिकाणी अधिष्ठानात आपल्याला पहा. हे शब्द असे सांगतात. एकमेका ते गिळते. पुरुष प्रकृतीला गिळतो किंवा प्रकृती पुरुषाला गिळते. आणि मग कोण राहतं? अधिष्ठान मात्र अवशेष राहतो. बरं, असं शब्द आपल्याला दिसतात. पण याच्यामध्ये ते सांगतात एकपणाचा तर्क होय. जर प्रकृतीनं पुरुषाला गिळलं, प्रकृतीनं पुरुषाला गिळलं म्हणजे पुरुषाचा पुरुषपणा आपल्या सापेक्ष आलेला जर काढून टाकला, बरोबर ना, प्रकृतीनं त्याचं पुरुषत्व काढून टाकलं तर खाली कोण राहील? फक्त अधिष्ठान राहील. किंवा पुरुषाने प्रकृतीला गिळलं तर काय राहील? पुरुषच राहील. पण पुरुष हे नाव नाही राहणार, कारण प्रकृती सापेक्ष पुरुष नाव आलं होतं. तो काय होईल? एकच अधिष्ठान मात्र स्वरूप होऊन जाईल. पण मग तो काय राहील? एकटाच राहील. पुरुष एकटा राहील का प्रकृती एकटी राहील? गिळलं तर प्रकृती राहणार नाही आणि पुरुषही राहणार नाही, बरोबर. अधिष्ठान मात्र राहील. मग एकपणाचा तर्क होईल. त्या अधिष्ठानामध्ये एकपणाचा तर्क होईल का? आता मी आता पूर्वी दोन होते, एकाने एकाला गिळलं, मग आता एकच राहिला, बरोबर ना. हाय तर कारण प्रकृती जेव्हा जाते तेव्हा पुरुषाच्या पुरुषत्वाला घेऊन जातो. पुरुष जेव्हा प्रकृतीला गिळतो तेव्हा त्या प्रकृतीच्या सापेक्ष आलेल्या पुरुषत्वाचा देखील सहजच त्याग होऊन जातो आणि अवाच्य एक राहतं. मग त्या ठिकाणी आता एकच आहे असा तर्क होईल का?
पुरुषाने प्रकृतीला गिळलं किंवा प्रकृतीनं पुरुषाला गिळलं तर मग एक राहतं. हा तर्क किंवा असा शब्दाच्या द्वारा व्यवहार, हा व्यवहार व्हायला तरी जागा आहे का? ते कारण का हा एवढा व्यवहार झाला तेव्हाही त्याचं जसं होतं तसंच होतं, तेव्हाही त्याचं एकत्व अखंडितच होतं. आणि हा व्यवहार गेला म्हणून त्या द्वैताने त्याला काही प्रतिबंध केला होता, त्याच्या सत्तेतला तो नव्हता, तो केवळ भासमान पदार्थ होता. आणि तेव्हाही रज्जू जो आपल्या महिमेतच होती, स्वरूप आपल्या महिमेतच होतं. एकत्वाचा पण व्यवहार त्या ठिकाणी नाही. म्हणजे एका वाचून एक किंवा केवल असं जे स्वरूप आहे. मग एकपणाचा तर्क होय तोही तैसाची न राही. तो एकपणाचा तर्कसुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. आवडीचा वेगूप आहे अनादी ऐसा. आणि असा हा जो वेग आहे हा आवडीचा वेग आहे. आणि हा आवडीचा वेग कधीपासून आहे? अनादी. म्हणजे याचा आवडीचा वेग म्हणजे आनंद जो आहे त्याची आनंद स्वरूपता ही अनादी अनंत अशा प्रकारची आहे. बरोबर ना? त्यामुळं या ठिकाणी त्याच्यामध्ये काही विशेष निर्माण झाला असं काही होत नाही. त्या काय की प्रकृती आणि पुरुषाच्या निवृत्तीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बरोबर ना काही विशेष निर्माण केला की प्रकृती पुरुषाची निवृत्ती रूप किंवा प्रकृती पुरुषाच्या द्वारा जगा एवढं बालक जरी ती वियाली तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी काही अतिशय निर्माण केला का अशा प्रकारचा नाही. बरोबर? म्हणजे क्षय किंवा अतिशय बरोबर ना, ह्या दोन्हींनी विवर्जित असणारं जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वाच्या ठिकाणी केवलतेचा भाव आहे. केवलस्य भावा कैवल्यम अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. दोन्हीही त्याच्या ठिकाणी घडत नाही. म्हणजे पण हे कधी घडतं माहिती आहे का? आवडीच्या वेगे. आवडीचा वेग असला तर म्हणजे आवडीचा वेग, आवड म्हणजे आनंद, आणि आनंदाचा वेग म्हणजे जीवाची अत्यंत तीव्रतर मागणी ह्या आनंदासाठी आहे. आणि त्या आनंदामध्ये जर वेग असला तरी प्रकृती पुरुष किंवा द्वैत याला ते तत्काल गिळंकृत करतं. आणि प्रकृती सापेक्ष किंवा प्रकृती पुरुष सापेक्ष असणारा त्याचा एकपणा ही जाणीवसुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. आणि अशी जाणीव असली बरोबर ना, अशी जाणीव जर असली तरच आपल्याला खरा एकपणाचा काय होईल, आपला आनंदाचा खरा भोग होईल. नाहीतर आनंदाचा भोग होत नाही. माणसाला आनंदाची मागणी, आवडीचा वेग आहे, पण आवडीच्या वेगामध्ये जर खरा आवडीचा वेग असला तर तो त्याला गिळल्याशिवाय राहत नाही. खरा आवडीचा वेग हा द्वैताला गिळूनच त्या ठिकाणी तो आपली स्वरूपभूत आनंदरूपता, त्या आनंदरूपतेचा भोग घेऊ शकतो. हे द्वैत जे आहे त्या द्वैतातल्या आनंदाला तर द्वैताचा आनंदाला तर तो टाकतोच बरोबर ना, द्वैतात्मक आनंदाला तो दूर करतोच. परंतु द्वैत सापेक्ष असणारा जो आनंद आहे, द्वैत सापेक्ष त्या आनंदाची वाच्यता देखील त्याला त्याच्या ठिकाणी राहत नाही. तेव्हाच खरा आवडीचा वेग जो आहे सफल होतो. आणि ही आवड प्रत्येकाची बरोबर ना, म्हणजे कायमचीच आहे, हीच आवड आहे प्रत्येकाची. त्यामुळं प्रत्येक जो आहे तो ह्याला स्वरूपात गेल्याशिवाय त्याला समाधान पावत नाही. म्हणून आपला आत्मा जो आहे तो सारखा या ठिकाणी त्याला द्वैत जे आहे तर तो काय करतो, द्वैताच्या रूपाने विलास करतो, म्हणजे व्यर्थ अशा प्रकारचा विलास करतो. आणि जर त्याला द्वैताचा कंटाळा आला तर तो काय करतो, ह्या विलासाचा परित्याग करून आपल्या स्वरूपमयने जातो. आणि हेच अनादिकालापासून हे चक्र असंच चालत आलेलं आहे. म्हणजे हा सगळा काय आहे, चित्तचा विलास आहे.